प्राणघातक हल्ल्यामध्ये मुलाचाच बळी जाणार होता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलेलं आहे। तर सैफच्या मुला होणार असं स्वप्न पडलं होतं का असा सवाल यामध्ये संजय शिरसाटांनी केलाय। प्राणघातक हल्ल्यातून सैफ हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला। पण सत्य बोलण्यास कुणीच धजावत नाही। बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं। तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले होते। कहर म्हणजे या बाळाचं तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडलं। हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला। जितेंद्र आव्हाड काही आरोप करू शकतो। जितेंद्र आव्हाड तो भारत पाकिस्तान करायला बसलाय तिथं। हे हेडलाईन बनवण्यासाठी करतात। हे सर्व हेडलाईन कशा बनतील कोणत्याही गोष्टीच्या? अरे तुम्हाला राजकारण करायचं तर कोणाच्या जीवावर बेतलंय त्याची चौकशी किंवा त्याच्या त्या आरोपीला पकडण्यासंदर्भामध्ये आपली भूमिका असली पाहिजे। त्यांची भूमिका जातीवर जाते। पहिले नको त्या ठिकाणी अश्रू ढाळण्याचा प्रकार करतात। त्याच्या मुलाच्या जीवावर बेतणार होतं म्हणून सांगतात। यांना काय स्वप्न पडलं होतं का? मग कदाचित आरोपी हा यांना माहिती असावा, मग यांनी आरोपीचं नाव सांगावं।